रवींद्र धंगेकरांची पक्षाकडून कान उघडणी, भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार, घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून धंगेकरांकडून आरोपांची सरबत्ती सुरू, धंगेकरांना हे प्रकार त्वरित थांबवण्यास बजावलं, सूत्रांची माहिती. आपण शिवसेनेमध्ये आहोत हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही. आपण मित्रपक्ष आहोत याचं भान सर्वांनी ठेवायला हवं. दादांकडून धंगेकरांना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असल्याची आठवण. घायवळ प्रकरणामध्ये धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले होते. मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती म्हणून लढणार, जिथे सर्वांची ताकद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढती. आगामी निवडणुकांवर फडणवीसांचं वक्तव्य. तर निवडणुका जाहीर झाल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत लढायची, निवडणुकीनंतर युती करायची असं तात्पुरतं ठरवलंय. नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य. तर कोणाला उमेदवारी द्यायची आता पदाधिकारी ठरवतील, भोंडेकरांचं सूचक विधान. भाजप कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक. जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चेंबूरमध्ये बैठक. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. दक्षिण मध्य मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार. आज महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रम. मुंबईत भाजपची आज महत्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन.